छत्रपती शिवाजी महाराज की जय, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो, अहिल्यादेवी होळकरांचा विजय हो, लोकशाहीचा विजय हो। मालेगाव पुणे महामार्गावर शेतकऱ्यांचा संताप उसळलाय। इंदोर मनमाड रेल्वेसाठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहणात शेतकऱ्यांच्या जमिनींना कवडीमोल दर लावल्यानं मालेगाव तालुक्यातील चोंडी गावाजवळ शेतकऱ्यांनी महामार्ग रोखत न्यायासाठी आवाज उठवलाय। पिढ्यानपिढ्या कसलेली उदरनिर्वाहाचं एकमेव साधन असलेली जमीन सरकारनं कमी मोबदल्यात घेऊ नये अशी भावनिक मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मनमाड इंदोर रेल्वे मार्गासाठी 16 पेक्षा अधिक गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित होत असून योग्य दर न मिळाल्यानं कुटुंबांचं भवितव्य धोक्यात आल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली। काळी माती सामनी काळी माती आई जरी नाही राहणार आम्ही चालू करा। हॅलो काळी माती सामनी 4 एकर 2 एकर आम्ही घेत नाही तर केंद्र शासनाला जमीन ही राज्य शासन देते आणि आम्ही राज्य शासनाकडनं ही जमीन घेतोय। त्याचे भाव ठरवणारे आम्ही कोणीने आम्हाला राज्य शासनाने सांगितले की असा असा भाव आहे। म्हणजे विचार करा की जे आज सत्ताधारी आहेत त्यांची सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीत भूमिका किती संशयास्पद आहे। म्हणजे त्यांनी जर सांगितलं की आमच्या राज्यामध्ये 2.5 कोटी रुपये हेक्टर 5 कोटी रुपये हेक्टर जमीन चालू आहे तरी आम्ही द्यायला तयार होत असं त्यांचं म्हणणं आहे। मग तुम्ही काय साफ सुंगी घ्या का? विचार करा 3.5 लाख रुपये एकर जमीन म्हणजे तुम्ही काय समजता? आणि प्रत्येकाला असं वाटतं की त्याला भेटी तर माले भेटी कोणीच काही भेटावं नाही। तुम्ही एकत्र जर नाही आले तर तुम्हाला डायरेक्ट केळच भेटील, लक्षात राहू द्या। त्यांना असे तुम्हाला काहीच भेटावं नाही। आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे जे लोक म्हणत होते हा भाव जास्त आहे, पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, एक निष्ठतेने सांगतो, तुम्ही जर माझ्याशी प्रामाणिक राहाल, सगळे मतभेद दिसून एकत्र याल तर 100% तुम्हाला 2 कोटी रुपये हेक्टर प्रमाणे पैसे शासन दिले, लक्षात असू द्या। आणि ते यांना द्यावा लागणार आहे, कारण कायदा काय म्हणतो गुजरातकडे जर जमिनी घ्यायच्या इंदोर असा प्रकल्प हा कारवाईत असून हा प्रकल्प जो होत आहे मनमाड इंदोर हा आपल्या शेतकरीच्या जीवावर लादलेला प्रकल्प आहे। आणि दुसरा मुद्दा म्हणजे देशाचा विकासाचा प्रकल्प आहे, आमचा विरोध नाही, परंतु हे करत असताना तुम्ही ज्या आमच्या मायभूमीचे अधिग्रहण मागण्या मान्य करून न्याय द्यावा यासाठी शेतकऱ्यांनी महिनाभरात 3ऱ्यांदा रास्ता रोको आंदोलन केलंय। दरम्यान जमीन गेलेल्या एका शेतकऱ्यानं हताश होऊन आत्मदहनाचा टोकाचा पवित्रा घेत पेट्रोल तसंच माचीस आणली होती। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत ही साहित्य जप्त केल्यानं मोठी दुर्घटना टळली। मात्र शेतकऱ्यांच्या वेदना आणि निराशा या घटनेतून स्पष्टपणे समोर आल्या। योग्य मोबदला दिल्याशिवाय माघार नाही असा ठाम इशारा शेतकऱ्यांनी दिला। येणाऱ्या काळात नेत्यांच्या घरी ढोल बजाव आंदोलन सुरू करू आणि नेत्यांना शेतकऱ्यांच्या न्यायासाठी जागृत करू असंही शेतकऱ्यांनी एकमतानं निर्णय घेतला। काही न्यू मनमाड इंदोर रेल्वे प्रकल्प जातो हा शेतकऱ्यांना अन्यायकारक प्रकल्प आहे आणि शेतकऱ्यांना जो मोबदला दिला जातो तो एकदम अत्यल्प याच्यात दिला जातोय। तर आमची स्पष्ट मागणी आहे की जोपर्यंत आम्हाला 1 हेक्टरी 2 कोटी रुपये आणि बाजारभावाप्रमाणे, असं 2 हेक्टरी म्हणण्यापेक्षा जो बाजारभाव असेल त्या बाजारभावाप्रमाणे आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीला भाव दिला पाहिजे, मोबदला दिला पाहिजे। आमच्या कुटुंबातली एक व्यक्ती शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावा। त्याच्यानंतर आमचे काही विहीर असेल, शेततळ असेल, पोल्ट्री असेल, छोटं मोठं घर असेल, काही जे संसाधनं असतील जसं पाईपलाईन असेल, विहीर असेल, यांच्या देखील आम्हाला मोबदला मिळायला पाहिजे। आज म्हणजे ह्या सरकारने इतका अन्यायकारक प्रकल्प आपल्यावर लादलेला आहे। म्हणजे तुमच्या विहिरी असतील, तुमचे शेड असेल, तुमचा बंगला असेल, तुमच्या कुठल्याही साधनांचा जे तुम्हाला उपयोगी पडतात, जे तुम्ही महागडं म्हणजे पैसा खर्च करून तो राबवलाय त्याचं कवडी मोल सुद्धा द्यायला तयार नाही। म्हणून आमची स्पष्ट मागणी शेतामध्ये जे जे असेल, आमचं पाईपलाईन असेल, शेततळ असेल, बंगला असेल, घर असेल, त्याच्यानंतर पोल्ट्री असेल, शेडनेट असेल, यांचा सुद्धा आम्हाला मोबदला दिला गेला पाहिजे। आणि एकीकडे राज्य सरकारचे काही आज आपले जे सरकारमधले आमदार खासदार सांगतात की हा आमचा विषय नाही, हा केंद्राचा विषय आहे, परंतु केंद्राचा जरी विषय असला, जे आपले अश्विन वैष्णव जे रेल्वे मंत्री त्यांचे स्पष्ट म्हणणं आहे की तो भाव ठरवणारे आम्ही नाही, पण तुमच्या राज्यातील काही आमदार असतील किंवा शासनातले अधिकारी असतील यांनी आम्हाला सांगितले की असा असा भाव आहे। म्हणजे इथले राजकीय अधिकारी, इथले प्रशासनातले अधिकारी आणि राजकीय लोकांनी जाणून बुजून शेतकऱ्यांच्या शेत्या ह्या कमी भावाने सांगायचा प्रयत्न केला आहे। बंगल्यावर आंदोलन करणार,
जे आता आमदार खासदार मंत्री त्या प्रत्येकाच्या बंगल्यावर जाऊन आम्ही आंदोलन करणार. कारण का ज्या लोकांना आम्ही निवडून दिले ते शेतकऱ्यांच्या बाबतीत एक शब्दही बोलायला तयार नाही. सत्ताधारी असो की विरोधक असो, दोघंही शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठलीही भूमिका स्पष्ट करायला तयार नाही. शोभाताई बच्चवांना आम्ही स्पष्ट फोनवर सांगितलं, 2 दिवसात जर तुम्ही भूमिका जाहीर केली नाही तर आम्ही तुमच्या बंगल्यासमोर आंदोलन करू. त्याच्यानंतर 16 तारखेला 17 तारखेला महानगरपालिकेचा निकाल लागल्यानंतर 24 तारखेला आम्ही 400 ते 500 ट्रॅक्टर घेऊन मालेगाव तहसील कार्यालयावर आम्ही निघणार आहोत. कारण आचारसंहिता कायदा कानून आम्ही मान्य करतो, आम्ही त्यांना फॉलो करतो, मानतो. परंतु जर आमच्या शेतकऱ्यांना अन्याय होत असेल तर हा लढा थांबणार नाही. याच्यापेक्षा तीव्र लढा केला जाईल. वेळ पडली आम्ही राज्यपालांच्या दरबारात ही पायी दिंडी सुद्धा घेऊन जाऊ शकतो. शेतकरी एकजुटीचा जय जवान जय किसान, हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है. अरे जोर जुलूम के टक्कर में जागा भेटणार नाही मालेगाव मान 33 बाय 33 ना 1 हेक्टरला पैसा मिळावं भेटणार नाही. आम्ही राहणार कुठे जागा मालेगाव तू पाणी आणतोस सेवाले हक्के पाणी पडा तहसीलदार साहेबकडे आम्हाला सरपंच घ्या आणि साहेब म्हणे का पाणी रातलेच पडणार. पाणी नव्हतं 3 महिना पाणी विकत नव्हती ना आम्ही. वैभव पाटील, कसमध्ये अपडेट, मालेगाव.